टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समकक्ष पाहिलं पाहिजे असं सपकाळ यांनी म्हटलंय। टिपू सुलतान एक शौर्य गाजवणारे योद्धे होते असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलेलं आहे। शिवरायांनंतर टिपू सुलतानने इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा दिला असं सपकाळ म्हणतात। सपकाळांच्या विधानाने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता। आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे।